हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? कचरा आत्ता वाजले आहे 8. आम्ही निघत आहोत थोड्या वेळात. स्वप्नील आंघोळ वगैरे करून राहिला आहे. ECP कॅम्पला आज सलाईन वगैरे लावणार आहे. अजून 10 दिवस बाकी आहेत. चला आता निघत आहोत. हे जात आहे अमरावतीला माझ्या धीराच्या भेटीसाठी. त्यांना बरं नाही आहे तर निघत आहे. आज सुट्टी घेतली आहे आणि ॲडमिट आहे. माझा धीर तिथे जात आहे. फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा आहात तुम्ही? ठीकच असाल, ठीकच राहा. मी पण ठीक आहो, पण आरामच पडला नाही आहे मला. इतकं पैसे पण जाऊन राहिले. आठवड्याचे 30,000 द्यावं लागून राहिले. 90,000 रुपये देऊन झालेले आहे डॉक्टरांना, पण काहीच आराम नाही पडला. खूप त्रास होत आहे. रात्री झोपताना गळा खूप दुखते. त्याच त्रासामुळे मी सुपरमध्ये वगैरे गेली होती, पण या डॉक्टरांकडे काहीच आराम पडला नाही आहे. चालताना पण जास्त चालता बिलता येत नाही. दम भरून येतो आणि गळ्याचा तर त्रास कधी कधी इतका भयंकर होते की काही सांगूच नका. इतका त्रास होता. डॉक्टरांना सांगितलं पण पडल आराम, सांगितलं का पडन म्हणतात आराम, पण आरामच नाही आहे. खूप 5% आराम नाही आहे. बसता बसतात पायाला एकदम हे होऊन जाते की मला उठता पण येत नाही कधी कधी. आणि गळ्याचा तर त्रास भयंकरच होऊन राहिले आहे. आत्ता फक्त एवढं हे जे आहे इलाज 35 दिवसाचा तो करून घेते आणि मग बस काहीच करणार नाही. कारण माझं बायपास सर्जरी तर होऊ शकत नाही. डॉक्टरांनी सांगितलं सुपरच्या सगळ्याच की हाय रिक्स आहे म्हणून. त्यामुळं तर सर्जरी पण करणार नाही आहे. स्वप्नीलची पण इच्छा नाही आहे की सर्जरी करायची नाही, म्हणूनच त्यांनी ह्या इथला इलाज ECP कॅम्पला सांगितलं होतं कोणीतरी त्याला, तर तिथला इलाज करू म्हणून. पैशाकडे पाहू नको बा म्हटलं. पैशाकडे पाहू नको म्हणे तुम्हाला. मी नाही म्हटलं होतं त्याला, कारण मला पण माहीत होतं की आता 99% असल्यावर या मशीननं वगैरे काही आराम पडणार नाही. पण तरी त्यांनी जबरदस्तीनेच मला तिथलं इलाज करायला लावला त्याच्या इच्छेसाठी, म्हणून मी तिथे जाऊन राहिली आहे. पण आराम काहीच नाही आहे. आज पण तो डॉक्टरांना बोलला, मी पण बोलली की आराम नाही आहे म्हणून. तो डॉक्टर हेच म्हणत आहेत की पडल बा म्हणून. जो त्रास आहे तो कंटिन्यू चालूच आहे माझा. गळा तर रात्री झोपताना खूपच त्रास होते. त्याच्यामुळं स्वप्नील पण खूप टेन्शन घेत आहे आणि माझ्या बहिणीला तर खूपच टेन्शन आलेलं आहे. तिला माहीत पडलं की आराम नाही पडला बा. तिचं पण खूप BP वाढून राहिला आहे. 4-5 दिवसापासून तिची पण खूप तब्येत खराब झाली आहे माझ्यामुळं सर्वांना त्रास होऊन राहिला आहे. स्वप्नील पण खूप टेन्शन घेत आहे. स्वप्नीलचे पप्पा पण सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. परवा पण खूप तब्येत खराब झाली आहे, त्यामुळे प्रांजू पण आणि स्वप्नील खूप वेळपर्यंत झोपले नाही. माझ्यामुळं सर्वांना त्रास होऊन राहिला आहे. त्यामुळं आता असं वाटत आहे की बस आता एवढा इलाज करते आणि पुन्हा कुठलीच औषध कुठल्या दवाखान्यात जाणार नाही आहे. फक्त आता एक BP आणि शुगर आणि एक हार्टचे औषध चालू ठेवणार. बस आता कुठेच जाणार नाही आहो मी, कारण जे व्हायचं आहे ते होईलच. प्रांजू आणि स्वप्नील आत्ताच गेले थोडी मिठाई आणण्याकरता, कारण बुंदीचे लाडू वगैरे पाहतो म्हणले. दोघंही जण गेलेले आहे. रुईला पण थोडा खोकला आहे तर दवाखान्यात पण येणार आहे तिकडनं आणि मिठाई पण आणणार आहे.